गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी आलो आहे फायनली मांडवीच्या बाजाराला. तर चला तुम्हाला दाखवतो मांडवीच्या बाजारात काय काय भेटतं आणि काय काय वस्तू असतात तिकडे. बाजार आताच लागलेला आहे, भरायला लागलेला आहे. तर चला बघूया बाजारात काय काय भेटतं. हे बघा, बाजारामध्ये चप्पल पण आहेत. लहान मुलांच्या पण चपला भेटून जातील तुम्हाला इकडे. हे बघा, हे बघा प्लॅस्टिकच्या वस्तू, द्राक्ष, फळं सुद्धा आहेत. हे बघा केळी पण आहे तिकडे. हे बघा लहान पोरांचे कपडे पण भेटून जातील तुम्हाला इकडे. हे बघा बटाटे पण आहेत, लसूण आहे, कांदा आहे. कपडे तर भरपूर आहेत. हे बघा भांडी पण आहेत, किती सारी भांडी आहेत बघा. हे बघा वेणी पण आहे. हे बघा मिठाईचे छोटे छोटे स्टॉल लागतात इकडे. जिलेबी, हे बघा मसाले पण आहेत, हळद आहे. दादा कसे पॅकेट कसं? हे बघा हे 200 रुपयाचं अर्धा किलो आहे. हे पाव किलो हे 100 रुपयाला आहे. हे 50 रुपयाचं पॅकेट आहे. हे बघा हे बघा कप, किती सुंदर सुंदर कप आहेत. काचेचे ग्लास पण आहेत. कप बशी पण तुम्हाला इकडे भेटेल. हे बघा मिठाई बघा. हे बघा परत लहान पोरांचे कपडे. दादा कसे ये वाला? ये 100 का 4, 120 का 4, 100 का 3. कितने बड़े बच्चे के लिए चाहिए आपको? 4 साल 5 साल के लिए. 4 साल मतलब ये बड़ा वाला वो नहीं वाला. और फिर 4-5 साल बच्चे के लिए ऐसे में चड्डी भी आएगा, चड्डी भी आएगा. इकडे सुकी मच्छी पण तुम्हाला भेटून जाईल बाजारामध्ये. कसं वाटा बाय? 50 रुपये वाट्यावर तुम्हाला इकडे मच्छी भेटून जाईल. प्लास्टिकची थैली, झाडू पण भेटून जाईल. लसूण कसं? लसूण आहे 70 ला पाव, 130 चा अर्धा. 130 रुपये अर्धा. आणि चिंच? अच्छा 150 रुपयाला एक आहे बघा. हे बघा लसूण, चिंच, हे बघा मच्छी पण आहेत, ओली मच्छी पण भेटून जाईल. हे बघा पाकट. ताई काय ही कुठली मच्छी आहे? काठी. बघा काठी मच्छी बघा. हे बघा ही मुशी आणि ती काठी. हे बघा किती. हे बघा लाल कलरची मच्छी पण आहे. ह्याला काय म्हणतात लाल कलरची मच्छी?
लाल मासे. अच्छा, लाल मासे. हे बघा ते खेकडे आणि माखळी नाही. माकुल. मोठे मोठे मासे पण इकडे भेटून जातील तुम्हाला. हा हे बघा खारवलेले बांगडे पण आहेत. हे बघा सुकवलेली मुशी पण आहे. हे बघा लहान पोरांची खेळणी सुद्धा आहे तिकडे. हे बघा टोपली आणि हे कपूर म्हणतात, त्याच्यामध्ये कोंबडी वगैरे झाकून ठेवतात त्याच्यामध्ये. आणि या छोट्या छोट्या टोपल्या. हे बघा इकडे गावठी कोंबडे पण तुम्हाला भेटून जातील. कोंबडी सर्व गावठी आहेत इकडे. हे बघा हे बघा बारकी बारकी पिल्लं पण तुम्हाला भेटून जातील. आणि हे बघा गावठी अंडी पण आहे त्याच्यामध्ये. हे बघा गावठी अंडी पण आहेत इकडे. बरोबर आहे आता. हे बघा फणसाचे घरे पण तुम्हाला भेटून जातील इकडे. दादा कसे? 60 रुपये पाव. अच्छा 60 रुपये पाव भेटतील. हे बघा चणे शेंगदाणे पण इकडे तुम्हाला भेटून जातील. आणि हे बघा हे दांडी सुकट आहे, सुकी मच्छी. ती छान लागते एकदम. हे बघा पट्टे आहेत, त्याच्यामध्ये घड्याळ आहेत. वाट्यावर पण भाजी भेटते इकडे. हे बघा मच्छी कापायला कोयते, कुऱ्हाडीचा पण पाना आहे, कोयते आहेत, विळी पण आहे विळीचं. आणि बघा कॅलेंडर वगैरे पुस्तकं लहान पोरांसाठी तुम्हाला इकडे भेटून जातील. कपडे तर तुम्हाला दाखवले, भरपूर प्रमाणात कपडे इकडे भेटतात लहान पोरांकरता. आणि गावठी पालेभाज्या पण इकडे तुम्हाला भेटून जातील. हे गा इकडे तुम्हाला कोलमी पण भेटून जाईल. वैतरणाची कोलंबी, वैतरणाची काय टेन्शन घेऊ नका. बघा हे बघा मोठे पीस आहेत, मोठे मोठे प्रॉन्स आहेत. हे बघा कोलंबी ह्याला टायगर प्रॉन्स म्हणतात. टायगर प्रॉन्स. हे बघा किती आहेत बघा. हा बघा हा 100 रुपयाला वाटा आहे, हा 200 रुपयाला वाटा आहे. आणि हा जर वाटा तुम्हाला पाहिजे असेल तर हा वाटा तुम्हाला 500 रुपयाला भेटून जाईल. सगळी नाही, 500 रुपये वाटा भेटून जाईल. नाही सांगतो. हां 500 रुपये वाटा भेटेल. सर्वे नाही आहे, 500 रुपये वाटा बोलते मी. हे बघा ठेवलेले आहे. चला बघा हे सर्व गावठी भाज्या आहेत इकडे भेटून जातील. हे बघा काजू बघा. इकडे भाजीचा पण तेवढाच मोठा मार्केट भरतो. हे बघा कैरी बघा, गाजर बघा किती छान आहेत, लाल लाल दिसत आहेत गाजर एकदम. हे बघा टॅमॅटो बघा, बघा किती मोठी रांग लावली आहे टॅमॅटोची. हे बघा इकडे वाट्यावर भाज्या भेटून जातील तुम्हाला. हे बघा रताळी पण आहेत. सर्व भाज्या वाट्यावर लावलेल्या आहेत. टॅमॅटो, हे गावठी टॅमॅटो आहेत. शिमला मिरची आहे, भेंडी आहे, वांगी आहे, घोसाळी आहे. आणि हे बघा लोणचे पण भेटून जातील तुम्हाला इकडे.
हे वांगे बघा कसे उभे राहिले सर्व. हे बघा, हे बघा गावठी टॅमॅटो आहे. लसूण कसं दादा? लसूण 70ला पाव किलो, 60ला पाव, 50ला पाव किलो. हा 50 रुपये आणि हा 70 रुपये. 130ला अर्धा, 100ला अर्धा. हे बघा सर्व अख्खे मसाले पण इकडे आहेत. लसूण बघा किती आहे लसूण. हे बघा मसाले पण आहेत बघा. ते नारळाचे हे कसे वाटी? 100 रुपयाचे अर्धा किलो. अच्छा 100 रुपयाचे अर्धा किलो आहेत. 1 2 3 4 5 6 पीस येतात बघा याच्यामध्ये. आणि हे लसूण कसं? 120 रुपयाचा पाव किलो आणि 120ला अर्धा किलो. 120ला अर्धा किलो लसूण आहे. लसूण पण मोठा मोठा आहे बघा. चांगला हे बघा आणि एकदम लसूण बघणार तर खुश होणार. किती जाऊन झाली हे बघा. हे बघा भांडी पण आहे तिकडे. हे बघा प्लास्टिकच्या किती वस्तू आहेत बघा इकडे. प्लास्टिकच्या भरपूर वस्तू आहेत इकडे. हे बघा कलिंगड. दादा कसे कलिंगड? हा 40. हा कितीचा? 60. आणि हा 70 रुपये. आणि तो 120 रुपयाचा आहे बघा. हा जर तुम्ही भाव केला तर 60 रुपयाचा तुम्हाला 50 रुपयाला भेटून जाईल. हे बघा हां हां मके पण आहेत बघा. आता सर्व व्हिडिओ झाल्यानंतर मी बाजार करणार आहे, तेव्हा मग बघू आपण काय काय. हे बघा ताई काय आहे हे? शंकरपाळी. अच्छा शंकरपाळी आहे. आणि ही रवा शंकरपाळी. आणि ही डिंकाचे लाडू आहेत. हे बघा. अच्छा आणि बघा हे मेथीचे आहेत. आणि हे मेथीचे आहेत पण शुगरवाल्यांसाठी आहेत. अच्छा हे शुगर फ्रीवाले आहेत मेथी. आणि हे आपले तिळगुळ. हे बेसनचे, हे बेसनाचे लाडू आहेत. रव्याचे लाडू आहेत. चकली आहे. अच्छा मिक्सवाली भाजणीची चकली. ही करंजी आहे. आणि पुरणपोळी आहे. पुरणपोळी कशी भेटणार? पुरणपोळी 50ला 4. अच्छा 50 रुपयाचे 4 आहेत. आणि हे 50. हे 30 रुपये. 50 100 रुपये. 150 रुपये पाव. अच्छा 30 रुपये पॅकेट. हे 50 रुपये पाव किलो. 30 रुपये. ही गुळामध्ये बनवलेली आहे. नक्की या इकडे आणि ट्राय करा. हे मांडवीच्या बाजारामध्ये भेटतं. आणि मेन गोष्ट म्हणजे घरगुती बनवलेले प्रोडक्ट आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही बेझिझक घेऊ शकता ती गोष्ट. बघा इकडे मसाले पण तुम्हाला भेटून जातील. अच्छा हे बघा यांचं मसाल्याचं आहे. किंग मिरची मसाला भंडार करून आहे ते. दादा तुम्ही फक्त मांडवीच्या बाजारात असतात की कुठे कुठे असतात अजून? अच्छा वज्रेश्वरीला पण असतात. अच्छा म्हणजे जिकडे जिकडे बाजार लागतो तिकडे तिकडे तुम्ही भेटते. तुमचं होलसेलचं दुकान कुठे आहे? अच्छा अंबाडीला. हे बाई दादांचं अंबाडीला दुकान आहे. अच्छा त्यांचं घरगुतीच मसाले आहेत ते. तुम्ही आवर्जून यांच्याकडून मसाले घ्या. मसाले छान आहेत. चला भेटू. थँक्यू दादा. हे बघा सर्व प्रकारचे मसाले आहेत त्यांच्याकडे. हे बघा गरमागरम भाजी, कटलेट, समोसा. भाज्या पण आहेत इकडे तुम्हाला
मेथी भेटून जाते. आता कशी जुडी? हे बघा, 20 रुपयाची जुडी आहे, मस्त मोठी जुडी आहे. आणि कोथिंबीरची जुडी? कोथिंबीरची पण जुडी आहे. हे हिरव्यागार भाज्याही तुम्हाला इकडे भेटून जातील. हे बघा, शेंगा पण आहेत. बघा, मी मांडवीच्या बाजारामध्ये फिरलेलो आहे आणि बऱ्यापैकी तुम्हाला मांडवीचा बाजार दाखवलेला आहे. सर्वच कवर करता येत नाही कारण फार मोठा बाजार आहे. सर्वच जर कवर केलं तर मोठा व्हिडिओ होऊन जाईल आणि तो तुम्हालाही बघायला जमणार नाही. पण तरी पण बऱ्यापैकी तुम्हाला मी बाजार दाखवलेला आहे. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नक्की मला सांगा आवर्जून की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटू, बाय.